हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली नाही, अजून फ्रेश नाही झाली मी. सकाळी सकाळी आज उठले आणि देवेन आत्ताच कॉलेजला गेला आहे. मम्मीची चालू आहे आता पनीर बनवायची तयारी. आज ती पनीर बनवती आहे कारण मी आले तर ती म्हणे आज तुला घरचं पनीर बनवून खाऊ घालते. तर मम्मी बनवती. पण देवेंचा टिफिन वगैरे झाला आणि आता तो कॉलेजला गेला आहे. पप्पा पण गेले रानात त्यांच्या कामाला. आता घरी आम्ही दोघीच आहे आत्ता. तर मम्मीचं चालू आहे पनीर बनवायचं काम. किती लिटरचं आहे मम्मी? 2.5-3 लिटरचं असं. 3 लिटरचं आहे का? सकाळी सकाळी मम्मीने एवढं मोठं पनीर बनवलं आहे. आता ते कसं पाणी हां, हे पाणी पण कामात येतं अगं परत पनीर बनवायला, पण एवढं चांगलं नाही होत. तेवढं हळूच चटका बस. हो, 3 लिटरचं एवढं पनीर झालंय. पण काही दुधावर पण डिपेंड असतं ते. आणि इकडं मम्मी तूप बनवते आहे. म्हणजे रात्री लोणी काढलं होतं मम्मीनी, आता त्याचं तूप बनवून घेते. तर आम्हाला जेवण करायचं आहे आता. मेथीची भाजी, देवींच्या डब्याची भेंडी. आणि मम्मी तर पहिला ब्लॉग पाहते आहे. जेवायच्या आधीच व्लॉग लावून देते. ओ पप्पा कधीपासून व्लॉग बनायला लागले? आपण जे खातो अन्न कधी कधी म्हणते, कधी नाही म्हणते. देवाचे आभार मानले पाहिजे ना. बर, बघ दोघांच्या मोबाईलवर ब्लॉग चालू. इकडं मम्मीच्या मोबाईलमध्ये, इकडं पप्पाच्या मोबाईलमध्ये. घरात थंडी वाजते म्हणून बाहेर आले, तर बाहेर पण ऊन लागायला लागलं. थोड्या वेळ बसले मग बाहेर पण ऊन लागायला लागलं. पण आज एवढं ऊन नाही, असं म्हणजे आभाळाचं ऊन आहे. आणि ते आभाळाचं ऊन थोडंसं जास्तच लागतं कारण गरम असतं जास्त. तसं बाकी इतर वेळेस एवढं पण ऊन नाही लागत. आज थोडं जास्तच ऊन लागलं. बाहेर बसले पण घरात काय करणार, बसून बसून इतकी थंडी वाजते ना. मला घरात बसूनच सर्दी झाली. यांनी पाहिली का ही गाडी कशी लावली? आमच्या किती मेमरीज आहे यार या गाडीसोबत, माहिती का ना. म्हणजे मी आणि दादा आम्ही दोघं कॉलेजला होतो तेव्हा. तो MBA करत होता, मी BScला होते. तर आम्ही दोघं सोबत कॉलेजला जायचो. आम्ही एकाच कॉलेजला होतो. तर तेव्हा आम्ही ह्या गाडीवर जायचो. आणि आम्ही जेव्हा गाडीवर जायचो तेव्हा आमची ह्या गाडीबद्दल कोणतीच कंप्लेंट नव्हती. ती गाडी कधीची म्हणजे तिला आय थिंक 20-1 वर्ष झाले असेल तेव्हाची ही गाडी आहे. आणि आमची ह्या गाडीबद्दल काहीच कंप्लेंट नव्हती. आम्ही दोघं रोज जायचो, घरी यायचो. ती किती वाजायची आम्ही लक्ष देत नव्हतो. पण आमच्या दोघांचं कॉलेज सोबत झालं. माझं लग्न झालं, तो जॉबला गेला. त्याच्यानंतर ही गाडी देवेन आणि श्रेयशकडे आली. त्यांच्या दोघांची इतक्या कंप्लेंट या गाडीबद्दल की बस, ही गाडी अशीच आहे, अशीच वाजती, इथंच बंद पडली, तेच झालं, हेच झालं. आम्ही 2 वर्ष वापरली, आमची एक पण कंप्लेंट नव्हती. पण हे दोघं रोज नवीन कंप्लेंट, अशीच वाजती, तसंच होतं. कारण त्यांना पप्पाची जी नवी गाडी ना ती न्यायची राहायची, म्हणून ती ह्या गाडीबद्दल अशा कंप्लेंट करायची. मग तरी काय त्यांना गाडी दिली नाही नवीन. अशीच 2 वर्ष त्यांनी पण वापरली. आणि मग नेमकी श्रेयसचा शेवटचा पेपर होता आणि त्याच दिवशी गाडी बंद पडली. म्हणजे पेपरवर येतानीच त्यांची गाडी बंद पडली. ते तिथंच लावून आली ती गाडी, घरी निघून आले. आणि पप्पा त्यांना म्हणे की गाडी बंद पडली. आम्ही आलो कसं तरी. आता तिथे एका ठिकाणी लावलेली, म्हणजे सेफ ठिकाणी लावली होती. मग पप्पा गेले आणि नंतर ती गाडी घेऊन आले आणि आता ती इथं लावलेली. म्हणजे एवढे वर्ष वापरली ती गाडी, काकांनी एवढे वर्ष वापरली. त्याच्यानंतर आम्ही दोघं कॉलेजला जायचो आणि त्याच्यानंतर मोयन देवींनी ती कुठे कोपऱ्यात घालून दिली यांनी इथं. ऑलवेज फेवरेट मूवी गीता गोविंदम. मी चाललो आहे हळदी कुंकवाला. आमच्या आंटींच्या घरी हळदी कुंकू आहे. माझी चप्पल बरं जाऊ दे, ना घेऊ, घालते तुझी. आमच्या आंटींच्या घरी हळदी कुंकू आहे. तर त्यांनी आम्हाला बोलवलं आहे हळदी कुंकवाला. त्याच्यासाठी मी आणि मम्मी चाललो आहे. इथंच आहे, पण म्हणलं हळदी कुंकवाला अशा कशा ड्रेसवर कसं जायचं ना. तर ते मग थोडं ड्रेस वगैरे चेंज केला. तर मम्मीनी सकाळी जे पनीर बनवलं होतं ते असं काही झालेलं आहे. आता ते मी कट करते. आणि मम्मी आज पनीरची भाजी मी बनवणार. बरं, चालेल. तर आता कट करून घेते. हे चालले आता गाईंचं दूध काढायला दोघं जण. आणि बाय बाय. मी दार लावून घेते कारण मला
कारण मला आज रिस्क नाही घ्यायची आहे. त्या दिवशी इडल्या गेल्या, आज काय मला पनीर नाही जाऊ द्यायचं आहे. त्याच्यामुळं दार वगैरे लावून घेतलं आणि आता मी पनीर बनवते. कारण आज मम्मीला म्हटले मी बनवणारी पनीरची भाजी, तर मस्तपैकी पनीर बनवते. आणि 3 लिटर दुधाचं पनीर बनवलं आहे मम्मीने आज, तर ते भरपूर झालं आहे. हे बघा एवढं पनीर झालं आहे 3 लिटर दुधाचं. आणि त्यात पण मम्मीनी साय काढलेली होती, म्हणजे रात्री ते तापवलं ना तर मग त्याची भरपूर साय आली. मग ते काढून घेतलं आणि मग त्याचं उकळून लिंबू टाकून पनीर बनवलं. तर भरपूर झालं आहे. तर आता मस्तपैकी नाही म्हणत यार, मला लई कमेंट येते. आणि माझं ते डेलीचं होऊन गेलेलं आहे. एखादा शब्द तोंडात बसला ना तर ते सारखं येत असतं. त्याच्यामुळं मी आता तो शब्द सारखा म्हणते ना तर तो माझ्या तोंडात येतोच सारखा. तर आता मी सगळा मसाला वगैरे बनवून घेते आणि छान असं पनीरची भाजी बनवते. रेसिपी तुम्हाला पण दाखव. तर मी फुटाण्याच्या डाळ्या घेतल्या आहे, कांदा, टोमॅटो, आलं लसूण ठेचून घेतलं आहे, काजू आणि कोथिंबीर. याची सगळ्याची मस्त हे सगळं फ्राय करून घेते छान आणि मग त्याची पेस्ट बनवते. तर हे सगळं तर मी फ्राय करून घेतलं आहे. आता पनीर फ्राय करते. तोपर्यंत हे पण थंड होईल. याला मिक्सरमध्ये बारीक करून घेईल. तर पनीर पण मस्त हळद आणि मीठ टाकून फ्राय करून घेतलं आहे. तर ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे जे मी आत्ता फ्राय केलं त्याची पेस्ट बनवली आहे. कढईत तूप टाकलं आहे. आता ही पेस्ट चांगली परतून घेते. तर झालं असं भाजी करता करता मला सुनीलचा फोन आला आणि ग्रेव्ही परतून गेली होती. त्याच्यामुळे मी त्याच्यात लाल तिखट म्हणजे माझे बेसिक मसाले ते टाकले, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ दाखवता आला नाही. तर याच्यात मी लाल तिखट, हळद, धना पावडर आणि थोडासा अंबारी मसाला टाकला आहे. आणि आता त्याला छान तेल सुटलं आहे. तर चला हे पनीर त्याच्यात टाकून फ्राय करते आणि जेवढं पाहिजे तेवढं थोडंसं पाणी टाकते. तर मस्त अशी माझी पनीरची भाजी रेडी झालेली आहे. आता मम्मी त्यांना आवडते की नाही काय माहिती. आवडेलच, मी बनवली म्हणजे आवडायलाच पाहिजे. बघू आता त्यांच्या रिॲक्शन्स त्यांनाच विचारू कशी झाली. कशी खाली मम्मी टेस्ट कर. छान आहे. टेस्ट कर म्हणीच्या कधी छान आहे, खूप छान. चांगली ना. तू खाल्ली का रे? मग खाऊन सांग कशी झाली. तू नाटकीचे रे, तुला विचारण्यात अर्थच नाही पण विचारलं. कच्चा लिंबू म्हणून तो मत मी धरलेलं आहे. चला आता मी टेस्ट करते. चला केसांना मस्त तेल लावते. उद्या केस धुवायचे. 8-10 दिवस झाले होते केसच नव्हते धुतले. तर म्हटलं आता तेल लावून घेते, कारण तेल लावलं ना ते चांगलं रात्रभर केसांमुरतं, डोकं पण शांत होतं आणि केस पण जास्त तुटत नाही धुतल्यावर. त्याच्यामुळे जरा केस वगैरे लावते, ते जरा तेल वगैरे लावते. तसं तर मी एवढं तेलच लावत नव्हते. जेव्हा शाळेत होते तेव्हा माझी आजी तेल गरम करून वाटीत अशी अर्धी वाटी भरून तेल लावायची माझ्या केसांना. त्याच्यानंतर मी 8 दिवस तेल लावत नव्हते. डायरेक्ट 8 दिवसांनंतर केस धुवायचे. केस पण तेव्हा चांगले होते, आता केस पण चांगले राहिले नाही माझे.